अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आरोपीला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अभय कुरुंदकरला जन्मठेपसह 30,000चा सुद्धा दंड त्या ठिकाणी आकारण्यात आला आहे। त्यामुळे आज या संदर्भात सुनावणी आणि निकाल होणार होता। मात्र आता अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला अखेर आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। सोबतच कुंदन भंडारी, महेश फळवणीकर या दोन आरोपींना 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। पनवेल सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली। उशिरा गुन्हा नोंदवल्या प्रकरणी देखील चौकशी करण्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत। राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आज पनवेल कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे। या हत्याकांडातील अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी आणि महेश फळवणीकर हे मुख्य आरोपी आहेत। तर मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप होणार की फाशी होणार याबाबत प्रश्न होता। मात्र आता अखेर अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। मी निखिलकडे जाणार आहे। निखिल, आपण पाहतोय महाराष्ट्राला हातरावून सोडणारं हे बिद्रे हत्या प्रकरण आणि त्या संदर्भात आज शिक्षा सुनावण्यात आली आहे। जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, काय सांगेल सविस्तर? नक्कीच करण, आपण पाहिलं तर पनवेल सत्र न्यायालयामध्ये न्यायाधीश पालदेवार यांच्या कोर्टामध्ये ही सगळी सुनावणी आहे ती पार पडलेली आहे। आज शिक्षेची सुनावणी आहे ती राखून ठेवण्यात आलेली होती। या ठिकाणी आरोपी दाखल झाल्याच्या नंतर ह्या सर्व सुनावणीला सुरुवात झाल्याच्या नंतर ह्या संपूर्ण केसमध्ये ही एक्सेप्शनल केस असल्याचं देखील या ठिकाणी कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी मुख्य आरोपी कुरुंदकर यांना जन्मठेपेची शिक्षा आहे आणि ती सुनावण्यात आलेली असून 30,000चा दंड हा देखील सुनावण्यात आलेला आहे। तर इतर 2 आरोपी आहेत त्यांना 7 वर्षाची सुद्धा म्हणजे अटकेपासून 7 वर्षाची जी सजा आहे ती या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे। परंतु या संपूर्ण प्रकरणात पाहिलं तर जे पुरावे नष्ट करणं आणि गुन्ह्याचा कट रचणं ही या संदर्भात कोर्टाने प्रमुख निदर्शन आहे ते देखील नोंदवण्यात आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी ही एक्सेप्शनल केस असल्याचं देखील कोर्टाचं म्हणणं आहे। त्यानुसार त्यावेळी जेव्हा गोरे कुटुंबियांनी पोलिसांमध्ये धाव घेतलेली होती तेव्हा सुद्धा गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला नव्हता आणि त्यानंतर सुद्धा ह्या तपासाचा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर जी चौकशी आहे ती देखील करण्यास विलंब झाला। त्यामुळे त्यावेळीचे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावरती देखील डिपार्टमेंटल चौकशी करण्यात यावी अशा संदर्भातले जे आदेश आहेत ते नवी मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता या संदर्भात काय एक कारवाई होते किंवा डिपार्टमेंटल चौकशीमध्ये काय पुढे येते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या महत्त्वपूर्ण अशा सुनावणीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना या प्रकरणात आता जन्मठेपेची शिक्षा आहे ती मुख्य आरोपी कुरुंदकर यांना सुनावण्यात आलेली आहे। नक्कीच निखिल, आपण पाहतोय खरं तर याआधी चर्चा सुरू होती की फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप। मात्र आता अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अश्विनी बिद्रे यांच्या मुलीने सुद्धा फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती। आता या निकालानंतर, या शिक्षा ठोठावल्याच्या नंतर आता त्यांची काही या संदर्भात प्रतिक्रिया आली आहे का बिद्रे कुटुंबियाच्या माध्यमातून? यांनी या आधीच करण सांगितलेलं होतं की ही संपूर्णपणे प्रकरण आहे त्या प्रकरणालाच मुळात याचा तपास करण्यासाठी विलंब आहे तो पोलिसांकडून करण्यात आलेला होता। म्हणून त्यांनी कोर्टामध्ये अशा प्रकारची धाव घेतल्यानंतर हा जो तपास आहे तो अल्फान्सो ज्या पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून पुढे करण्यात आला आणि तांत्रिक मदतीच्या सहाय्याने हा संपूर्णपणे प्रकरणाचा उलगडा केल्याच्या नंतर या प्रकरणामध्ये अश्विनी गोरे यांच्या मुलींनी देखील या संदर्भात फाशीची शिक्षा व्हावी मुख्य आरोपींना अशा संदर्भात मागणी केलेली होती। परंतु कोर्टाकडून हे जे निदर्शन आहे नोंदवण्यात आलेलं आहे, एक्सेप्शनल केस देखील या संपूर्ण प्रकरणाला म्हटलेली आहे। त्यामुळे जन्मठेपेची शिक्षा आहे ती यावेळी सुनावण्यात आलेली असून आता गोरे कुटुंबीय यांना मागच्या वेळी ते बोललेले आहेत की यामध्ये त्यांना दिलासा मिळाला, परंतु आता ही जी जन्मठेपेची शिक्षा आहे ती सध्या तरी या ठिकाणी जे मुख्य आरोपी आहेत त्यांना सुनावण्यात आलेली आहे। कारण नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट आहे। आरोपीला अखेर आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला अखेर आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। कुंदन भंडारी, महेश फळवणीकर या 2 आरोपींना 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली।